नमस्कार भावांनो, अल्लू अर्जुनला अटक का झाली, त्याच्यामुळे एका बाईचा नेमका जीव गेलाय का, नेमका विषय काय आहे ते सगळे या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। सध्या असा पुष्पा 2चा ब्रँड एवढा चालू आहे ना की पिक्चर म्हणजे हंगामा चालू आहे, पिक्चरसाठी म्हणजे मारामारी चालू आहे। खूप दिवसानंतर असं कुठल्या तरी एका पिक्चरसाठी म्हणजे एवढी गर्दी खेचून आणली आहे कुठल्या तरी पिक्चरनं। पण नेमकं काय झालं, 4 डिसेंबरच्या दिवशी अल्लू अर्जुनच्या मनात काय आलं काय माहीत, त्याला आपला पिक्चर हा फॅन्समध्ये बसून जाऊन बघूया असं वाटलं आणि तो बाहेर पडला आणि गेला हैदराबादमध्ये संध्या नावाच्या थिएटरमध्ये। आणि जसा काय त्या थिएटरमध्ये पोचला, त्या थिएटरमध्ये एकच एंट्री एकच एक्झिट असं आहे, एक्झिट वेगळं नाही आहे। मग आपल्या फॅनला बघण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी भरली। जी काही एवढी गर्दी भरली ना, त्या गर्दीला मॅनेज करताना म्हणजे पोलिसांना अक्षरशः लाठीचार्ज करावा लागला। आता तिथं म्हणजे प्रशासन पण फेल गेलं। आणि आता इथं नेमका विषय काय झाला बघा, त्या गर्दीमध्ये एका महिलेचा जीव गेला चेंगराचेंगरीमध्ये। पण अल्लू अर्जुननं कुणालाही सूचना न देता, म्हणजे प्राथमिक सूचना न देता तो डायरेक्ट तिथे गेला। तसं डायरेक्ट गेल्यामुळं लोकांचा म्हणजे हजारोमध्ये गर्दी जमली आणि जशी गर्दी जमली, जसं त्या महिलेचा जीव गेला, त्यानंतर लगेचच पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली। म्हणजे तिथं त्याच्याशी संबंधित जे कोण स्टार होते त्यांना अटक केली आणि अल्लू अर्जुनला पण अटक केली। आता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्यानं सांगितलं, माफी मागितली, माझ्यामुळे एका महिलेचा जीव गेला, जी काही चेंगराचेंगरी झाली आणि तिच्यासाठी मी 25 लाखाची मदत करतोय किंवा उपचारासाठी जो खर्च आहे तो मी देतोय। पण मुद्दा यात नेमकी चूक कुणाची आहे, त्या अल्लू अर्जुनची चूक आहे का त्या महिलेची चूक आहे, नेमकी का प्रशासनाची चूक आहे, नेमकं म्हणजे कुणाची चूक वाटते तुम्ही जरा कॉमेंटमध्ये सांगा। आता त्याच्यानंतर दुसरी एक बातमी आहे, खूप दिवसानंतर अक्षरशः म्हणजे गुजरात, बिहार, म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ सगळीकडं खूप वर्षानंतर पुष्पा 2 असा पिक्चर बनला आहे ज्यानं म्हणजे अक्षरशः सिंगल स्क्रीन थिएटरला आणि खूप साऱ्या थिएटरला नवजीवन दिलं। म्हणजे प्रोड्युसरला, डिस्ट्रीब्युटरना, अक्षरशः म्हणजे थिएटरच्या कामगारांना, मालकांना नवजीवन दिलं। सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तर अक्षरशः हा अजून पण हाऊसफुल चालू आहे। आणि मैत्री मूवी जे आहे, जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी एक नंबर शेअर केलेला आहे, नंबर आणि एक ईमेल ID शेअर केलेला आहे। आता तो कशासाठी त्यांनी शेअर केला आहे, जे लोक पुष्पावर खूप पिक्चर म्हणजे प्रेम करतात ना, ते आपल्या मोबाईलमध्ये ती मूवी ठेवा लागले। हां, पायरसी रोखण्यासाठी काही जण मोबाईलवर बघतात आणि त्या लोकांना मला सांगायचं आहे, तुमच्या ह्या अतिप्रेमामुळेच प्रोड्युसर अक्षरशः विष खायला लागले। तर तुम्ही पायरसी असले काही बघत बसू नका। तर त्यांनी हा नंबर शेअर केलेला आहे, तुम्हाला जर असं काही कुठं मूवी दिसली तर तुम्ही या नंबरवर शेअर करा, म्हणजे ती न्यूज सांगा म्हणून। तर ही होती पुष्पाबद्दलची माहिती आणि नेमका सगळा विषय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।